स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला चार्ट पॅटर्नकडे बघणं सोडून अर्निंगवर फोकस करावं लागेल. कसं तर आपण हे एका रिअल इस्टेटच्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया. जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये घर किंवा प्लॉट विकत घ्यायला जातो तेव्हा लोकेशन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. ती जागा कोणती आहे, तिथे पुढे जाऊन डेव्हलप होईल की नाही, तिथे काय ग्रोथ आहे, हे रिअल इस्टेटच्या क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे असतात. तसेच जेव्हा तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा सर्व लोक चार्ट पॅटर्न, व्हॅल्युएशन यासारख्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. पण बरेच लोक अर्निंग्स किंवा मोमेंटम आणि तसेच पुढे जाऊन काय वाढ होणार आहे याची शक्यता आहे की नाही आणि येणारे प्रॉफिट्स या गोष्टी विसरून जातात आणि हेच स्मार्ट्स प्लेअर करतात. आपल्यासारखे लहान खेळाडू म्हणजेच रिटेलर्स ज्याला आपण म्हणतो, स्टॉकला वर खाली करू शकत नाही. हे तुम्ही मान्य कराल की स्टॉकचे मोमेंटम आपल्या हातात नसते, तर हे मोठ्या खेळाडूंच्या हातात असते. त्यामुळे मोठे इन्व्हेस्टर कसे इन्व्हेस्ट करतात ते समजून घ्या. ते लोक नेहमी बघतात की स्टॉकचे अर्निंग मोमेंटम कसे आहे, क्वालिटी कशी आहे, पुढे जाऊन ग्रोथ कशी येणार आहे आणि त्यानुसार ते इन्व्हेस्ट करतात. ते फक्त चार्ट पॅटर्न बघत नाही तर ते चार्ट पॅटर्न बनवतात. म्हणून चार्ट पॅटर्नला इनपुट मानू नका, त्याऐवजी अर्निंग पोटेन्शियलला इनपुट माना की पुढे जाऊन काय ग्रोथ येणार आहे. असे केल्याने तुमची अचूकता वाढेल आणि तुमची बिझनेस स्टॉक पिकिंग स्किल्स खूप चांगले होईल. त्यामुळे अर्निंग मोमेंटवर फोकस करा. ज्या कंपन्या 25 ते 30% बॅक टू बॅक ग्रोथ आणत आहेत त्या कंपन्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे बास्केट बनवा आणि मगच इन्व्हेस्ट करा. असे केल्याने तुम्ही कोणत्याही वेळी मार्केटला सहज हरवू शकाल. तर तुम्ही निफ्टी इंडेक्समधून 12 किंवा 13% रिटर्न्सची अपेक्षा करत असाल किंवा म्युच्युअल फंड घेत असाल, तर जेव्हा तुम्ही अशा कंपन्या निवडाल ज्या 25 ते 30% ग्रोथ दाखवत आहेत तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली मार्केटला बीट कराल. त्यामुळे आपल्याला फालतू गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता अर्निंग पोटेन्शियलवर आणि मोमेंटवर लक्ष केंद्रित करायला हवं. ही माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. धन्यवाद.